एक खूप सुंदर साडी आणि मेन डिझाईन त्याची खूप कमाल दिसतेय. सो ही 26 जानेवारी 15 ऑगस्टला नेसून जायला व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि तेव्हा रिसेप्शनला वेगळा लुक करायचा आहे, टिपिकल लेहंगा लुक सोडून काहीतरी वेगळं करायचंय, अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आय थिंक दिवाळी स्पेशल किंवा तर म्हणू शकतो पाडवा स्पेशल साडी होऊ शकते. आणि तुम्ही तिला समोर बसवलं आणि मग पेंटिंग करून घेतली, इतकं ते हुबेहूब सुंदर आणि कमाल दिसतंय. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हँड पेंटेड साड्यांचं खूप कमाल कलेक्शन पाहणार आहोत. ह्यांच्याकडे हँड पेंटिंगमध्ये फ्लावर्सचं मोटिव्ह आहे, त्याचसोबत तुम्हाला काही पोर्ट्रेट इमेजेस पाहायला मिळणार आहेत. देवांचे काही पिक्चर्स आहेत जे त्यांनी हँड पेंट केलेलं आहे. वेगवेगळ्या फॅब्रिकवरती हँड पेंटेड साड्यांचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1000 रुपयांपासून ते 30,000 रुपयांपर्यंतच्या साड्यांचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. प्रत्येक साडी युनिक असणार आहे. जास्त वेळ वाया न घालवता सांगते, मी आज आलेली आहे पुण्यामध्ये. या एरियाला कर्वेनगर असं म्हणतात. आणि इथे आल्यानंतर पोटनेस परिसर विचारायचं. पोटनेस परिसरमध्ये आल्यानंतर तुम्हाला गिरिजा शंकर विहार गेट नंबर 4 दिसेल, किंवा तर विशाल भेळ व पाणीपुरी ह्याच्या अगदी अपोजिट साईडला रंगचर्या स्टुडिओ नावाचा स्टोअर तुम्हाला दिसेल. इथे जाऊन आपण सगळी व्हरायटी पाहणार आहोत. चला जास्त वेळ वाया न घालवता जाऊयात आणि कलेक्शन पाहूयात. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे रंगचर्या या स्टोअरमध्ये आपण आलेलो आहोत आणि हँड पेंटेड साड्यांचं खूप कमाल कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. या ब्रँडबद्दल सांगायचं झालं तर 5 वर्ष झालेली आहेत या ब्रँडला. आणि किरण हेंद्रे दादा आणि त्याचसोबत सुखदा पोद्दार या दोघांनी मिळून या ब्रँडची सुरुवात केली आणि खूप सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे आहे. खरं तर तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत सगळ्यात आधी व्हिडिओमध्ये. बरं, आणि कोणकोणते मोटिव्स असतात, म्हणजे फक्त फुलांचं नाही, मला इथे देवांचंही दिसतंय, पोर्ट्रेटही दिसतंय, तर आपल्याकडे कोणकोणते वेगवेगळे डिझाईन्स पाहायला मिळतात? भारतामध्ये जेवढ्या कला आहेत, म्हणजे प्रत्येक राज्याची एक स्पेशालिटी आहे, तसं आपल्याकडे मॉडर्न आर्ट, वारली पेंटिंग, कलमकारी, पटचित्र, बऱ्याच तुम्ही जे सांगाल ते सगळं आपण करतो. पोर्ट्रेट करतो. या सगळ्या म्हणजे पेंटिंगमध्ये जे जे आपण कॅनव्हासवर करतो त्या सगळ्या डिझाईन्स आम्ही साड्यांवर आणि आमच्या आउटफिटवर करतो. हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे मंडळी. शेवटपर्यंत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण की जी साडी आम्ही तुम्हाला दाखवणार त्यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला मला बरंच कलेक्शन दाखवलंय. त्यावरनं मी सांगू शकते की व्हिडिओ तुम्ही स्किप अजिबात करू नका, कारण की तुम्ही बऱ्याच गोष्टी जर मिस करू शकता. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. आता साड्यांची सुरुवात करूयात. पहिले कोणती साडी पाहतोय आपण आणि साधारण प्राइस रेंज कशी जाते साड्यांची? प्राइस रेंज आपण दोन याच्यामध्ये डील करतो, बिझनेस करतो. एक आहे रिटेलमध्ये आणि दुसरं आहे होलसेलमध्ये. तर आत्ता आपण ज्या साड्या दाखवणार आहेत रिटेलमध्ये ते आपल्याकडे 1000 रुपयापासून सुरुवात आहे. हँड पेंटेड साडी जी पूर्ण हाताने पेंट केली आहे विथ साडी, आणि ती 1000 पासून असेल. मस्त. चला मग कलेक्शन 1000 ते 30,000 पर्यंत, 35,000 पर्यंत, नो लिमिट्स. जसं आपण फॅब्रिक डिझाईन्स वर्क त्याच्यामध्ये करू त्या प्रकारे तसं त्याचं प्राइसिंग राहील. चला मग आता पटपट सुरू करूयात. सर मंडळी, व्हिडिओ आपण अशा फॉर्मॅटमध्ये करणार आहोत की 50% कलेक्शन दादा दाखवतील आणि 50% कलेक्शन ताई दाखवणार आहेत, राईट? सो सुरुवात कोण करतंय पहिले? तुम्ही? ओके, चलो लेट्स बिगिन. ओके, सो पहिली कोणती साडी पाहतोय आपण? ही जी आहे ही कॉटन सिल्क मध्ये आहे. हे जे केलेलं आहे सगळं हँड पेंटेड आहे याच्यावर. ओ येस. आणि विथ ब्लाउज पीस साडी आहे. अरे वा. आणि याची सगळ्यात जमेची बाजू आहे त्याची प्राइस ओके कितीला आहे? 1000 रुपयाला. ही 1000 रुपयाला आहे? फक्त 1000 रुपयाला. वा. सो आता आपण ज्या साड्या पाहणार आहोत ह्याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे कलर्स मिळतात की तुम्ही डिझाईन्स वेगळे देता या 1000 रुपयाच्या साडीमध्ये, की कसं असतं? म्हणजे याच्यामध्ये आपण मोस्टली कस्टमाइज नाही करत. ह्या रेडी डिझाईन्स असतात ते आपण देतो. आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे भरपूर मिळतील. 1-2 डिझाईन्स पण मिळतील तुम्हाला. जे पण ज्या उपलब्ध आहेत त्या. कस्टमाइज जर करायचं आहे तर तो ऑप्शन होलसेलमध्ये आहे. ज्यांची बल्कमध्ये क्वांटिटी आहे त्यांच्यासाठी आपण डिझाईन कस्टमाइज करू शकतो. बर. आता ही जी साडी आहे दिस इज ऑन प्युअर कॉटन. म्हणजे याचं जे कॉटन आहे हे खूप क्लासी आहे. ही एक खूप सुंदर साडी. आणि मला एक विचारायचं आहे की हे रंग निघत नाहीत ना? म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं, कारण की हे फील होतं हाताला. बरोबर. म्हणजे ते फ्री हँड डिझाईन आहे आणि फ्री हँड पेंटिंग आहे, तर ती हाताला फील होतं. याचं उत्तर आपण व्हिडिओच्या शेवटी देऊयात. ओके, आपण एक साडी वॉश करून दाखवूयात. अरे वा, टेस्ट पण होणार आहे. तर कसलं भारी, व्हेरी नाईस. ही पण एक खूप सुंदर साडी आणि मेन डिझाईन त्याची खूप कमाल दिसतेय. याही एकदम अफोर्डेबल रेंज मध्ये आहे. आता या सेम फॅब्रिक मध्ये आपल्याकडे 8 ते 10 डिझाईन आता उपलब्ध आहेत. ओके, याही तसंच आहे. याचंही कस्टमायझेशन आपण करू शकतो, फक्त बल्क क्वांटिटी मध्ये. सिंगलला जे आहेत अवेलेबल त्या आपण घेऊ शकतो. मस्त. हे माझ्या मते ऍक्च्युली, आणि याची जी रेंज आहे ती 2000च्या आतमध्ये. अरे वा. हे मला असं वाटतं, म्हणजे मी मूळची अलिबागची आहे, त्यामुळे मी अलिबागमध्ये बऱ्याच कोळी
महिलांना पाहिलेलं आहे की ते कोणतंही फंक्शन असलं की एका रंगाच्या साड्या सगळ्या घरातल्या महिला नेसतात. तर तुम्हाला जर असं काही करायचं असेल अपकमिंग वेडिंग सीझनसाठी तर इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. तर याच्यामध्येच या डिझाईन्स मी तुम्हाला दाखवतो. या सेम फॅब्रिकमध्ये व्हेरियंट डिझाईन्स आहेत. आता काही मोठ्या लोटसमध्ये आहेत. वा, ह्याच्यामध्ये पण खूप कमाल वाटतंय हे. येस, याच्यामध्ये अजून एक खूप सुंदर डिझाईन आहे जी मी दाखवणार आहे लोटसमध्येच. सी, ही एक पर्पल लोटस. वा, सो साधारण तुम्ही जर असं बघितलं तर साडीचा पदर असा सुंदर भरलेला आणि साडीच्या तिथे काठावर शेवटपर्यंत व्हेरी नाईस, शेवटपर्यंत काम असणार आहे. असं म्हणजे कुठे मध्येच ड्रॉप केलं असं नाहीये. मस्त. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता, आता लग्न सराई आहे आणि पार्टीज, छोट्या छोट्या पार्टीज असतात, तर त्यासाठी ही साडी आहे सेफ, म्हणजे ज्यांना पार्टी वेअर पाहिजे. हा, पेंटेड मध्ये तुम्ही मोस्टली सगळीकडे पाहाल की फक्त कॉटन मध्ये मिळतं. हो हो हो. तर आमच्याकडे ऑर्गेन्झा, हे फेंडी सिल्क म्हणून आहे, हे गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही जबरदस्त याची विक्री केली आहे. म्हणजे सगळ्यात हॉट जे म्हणाल हॉट सेलिंग प्रोडक्ट आहे तुमचा. वाव, खूप सुंदर. आणि मेन हे सगळं फ्री हँड पेंटिंग आहे, ते फील होतंय, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. खूप सुंदर. आणि तुमचे हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट कुठे कुठे आहे? एक कामसेतमध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही व्हिजिट करू शकता मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये पण. आणि इथं पण आमचं काम चालतं. मस्त. जे अर्जन्सीमध्ये असतं ते आम्ही इथं करतो. अरे वा. तर मंडळी, तुम्ही एक क्लिप पाहू शकताय आता, ज्याच्यामध्ये त्यांचं जे वरती एक युनिट आहे इथेच स्टोअरमध्ये, तिथे ते काम सुरू आहे, ते तुम्ही त्या क्लिपमध्ये पाहू शकता. ही मोडाल सिल्कवर आहे. मोडाल सिल्कवर? येस. वा, किती सुंदर साडी आहे ही. मोडाल आणि इनफॅक्ट मला एक डिटेलिंग आवडलंय की लगडी पट्टा पल्लू असून पण पल्लूवरती युजली मोडाल सिल्क म्हटलं तर जर प्लेन साडी आहे तर लगडी पट्टा पल्लू आहे त्याच्यावरती जास्त भर दिला जातो. बट इथे जर पाहिलं तर पेंटिंगच इतकी सुंदर, इतकी देखणी आहे आणि खूप सुंदर पद्धतीचं पोर्ट्रे करण्यात आलेलं आहे. व्हेरी नाईस. म्हणजे डोहाळे जेवण किंवा मग बारसं या फंक्शन साठी अशी साडी आम्ही बऱ्याचदा डिझाईन केली. यशोदा कृष्ण असलेली साडी खूप सुंदर आहे. आणि डिटेलिंग, प्रत्येक गोष्टीची डिटेलिंग खूप सुंदर आहे. म्हणजे कृष्णाचं मोरपंख असू दे किंवा तर दागिने असू देत, परत तुम्ही प्रत्येक दागिन्याचं डिटेलिंग पण तितकं सुंदर केलेलं. आम्ही जास्त भर देतो त्याच्या हास्यावर, त्याचा चेहरा, डोळे. हो, तेच खूप बोलके आहेत, बोलकेत अगदीच. आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला हे असे मोरपंख आणि मेन काठावरती डिझाईन त्यांनी बघा, ही पण सगळे हँड पेंटेड आहे. म्हणजे साडी पूर्णपणे हाताने तयार केलेली आहे. ह्यांची साधारण रेंज कशी जाते? या साधारण 8,500 ते 13,000च्या दरम्यान जे आहे. आणि समजा ह्याच्यावरती मला असं हवं असेल की मला फक्त कृष्ण किंवा राधा कस्टमाइज करून हवी, तुम्हाला जे डिझाईन तुम्ही प्रिंटेस वरून शोधा, तुमच्याकडे एखादा फोटो असेल तो माझ्याकडे घेऊन या, ते सेम आम्ही याच्यावर तुम्हाला करून देऊ. दिस इज सुपर कूल. कसलं भारी आहे. क्रेप वरती प्युअर क्रेप फॅब्रिक आहे आणि त्याच्यावर पेंट केलंय. एक सुंदर अशी जी गाणारी आहे गायिका, तिचं पेंटिंग आहे, सतार वाजवते ती. सुंदरच दिसतंय. शेडिंग, बेस कलर हा आहे, हे तुम्ही जे पाहताय सगळं शेडिंग केलेलं आहे पेंटने. म्हणजे बेस कलर इज स्काय ब्लू आणि त्याच्यावरती सगळं शेडिंग केलेलं आहे. शेडिंग केलंय. आमच्याकडे जी साडी आम्ही देतो ती एकदम परिपूर्ण करून देतो. म्हणजे ह्याला कॉर्ड पाइपिंग केलंय, याला टॅसल्स केलेले आहेत, तर ते त्याचं लुक अजून एनहान्स करतं. त्यामुळे जी साडी आम्ही करून देतो ती अशी पूर्णतः. वा, तुमच्या ओळखीत कोणी अशी सिंगर असेल किंवा गुरु असतात, गुरु पौर्णिमेला आपल्या शिक्षिकेला किंवा तर गुरुला काय द्यावं, तर मग तुम्ही तुमच्या टीचर्सना, गुरूंना हे देऊ शकता. ते खूप खुश होणार आहेत. मस्त. आणि या क्रेप सिल्क वरच्या ज्या साड्यांची पेंटिंग आहे, या साड्या किती? या साडी त्याच रेंजच्या आहेत, 8,500 ते 13,000च्या दरम्यान. बिकॉज हे प्युअर क्रेप आहे. याच्यामध्ये सिंथेटिक मध्ये आपण सेमी मध्ये करतो, त्या कमी मध्ये जातील. ओके. आता ही तुम्ही जी पाहताय ही प्युअर टिश्यू टसर मध्ये साडी आहे. प्युअर टिश्यू टसर मध्ये. ओके. म्हणजे याचा एक ताणा जो आहे टसरचा आहे आणि बाणा टिश्यूचा आहे. ओहो, कृष्णा किती सुंदर आहे. सो जे कृष्ण भक्त आहेत किंवा ज्या भरपूर म्हणजे राधा अशा आहेत की त्यांना बाबा आमच्या आयुष्यात कृष्ण हवाय, तर त्या मुली भरपूर जे कृष्ण भक्त आहेत त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड ऑप्शन हे तुम्ही बर्थडे गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. किंवा तुम्ही स्वतः वृंदावनला वगैरे कधी जाताय किंवा बरसानाला जाणार असाल फिरायला, तेव्हा पण नेसून जायला व्हेरी गुड टू गो ऑप्शन. म्हणजे बरेचसे लोक म्हणतात की हे अंगावर नकोय, तर पण सगळ्यात जास्त विक्री जी आहे ती या पोर्ट्रेट, म्हणजे कृष्ण, अंबाबाई जी आहे याची. मी पाहिलंय, मी स्वतः पाहिलंय की मुली किंवा महिला आवर्जून या साड्या नेसतात. सो जन्माष्टमी सेलिब्रेशन वगैरे असेल तेव्हा सुद्धा नेसून जायला खूप सुंदर साडी आहे.
मस्त. आणि तुम्ही अगेन जसं दादा म्हणाले की डिटेलिंग बघा, कृष्णाचे डोळे असू देत, ओठ असू देत, बासरी होल्ड करण्याची जी पोझिशन आहे, सगळं काही डिटेलिंग खूप कमाल आहे. परत हातातले तोडे किंवा तर बाजूबंद सगळे जे दागिने श्रीकृष्णावरती आपण नेहमी पाहतो, तेव्हा ते असं वाटतं की एक फोटोला त्यांनी प्रॉपर इथे असं छापलंय, पण ते नाहीये, हे सगळं हँड पेंट केलेलं आहे. इतकी अॅक्युरेसी आहे इकडे. सुंदर. आणि अगेन हे मोरपंख आहेत पूर्ण साडीवर. This is याचा super ब्लाऊज होईल, प्रत्येक ब्लाऊज डिझायनर आहे, म्हणजे त्याच्यावरही पेंट असतं वेगळं. सो ही एक खूप सुंदर साडी आणि गोल्डन ग्लेज साडीवर खूप कमाल आहे. बिकॉज ही टिश्यू टसर आहे, प्युअर टिश्यू टसर. राईट. तर टिश्यू म्हटलं तर त्याच्यामध्ये तो ग्लेज असलाच पाहिजे. खूप सुंदर. आता मी तुम्हाला टिश्यू टसर दाखवली आहे, तर ही त्याची जी प्राइस आहे ती थोडी हाय आहे, पण याला अफोर्डेबल केले आपण. हे बनारसी टिश्यू आपण वेगळी साडी बनवली अजून एक. अरे वा. आणि ह्या बनारसी टिश्यू साड्या फक्त प्लेन सोशल मीडियावर प्रचंड गाजल्यात आणि कॉलेज गोईंग मुलींना कॉलेज डेज मध्ये खरं तर या साड्या खूप आवडतात, बिकॉज याचा फ्लो खूप छान, इझी टू वेअर, इझी टू कॅरी म्हणून. ही जी डिझाईन आहे ही आहे अन्नपूर्णा, आणि आपली प्रत्येक स्त्री अन्नपूर्णा आहे. अगदी. हो. तर त्यासाठी त्यांना गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर हे डिझाईन आहे. म्हणजे कॉन्सेप्ट साड्यांचा जो प्रॉपर कॉन्सेप्ट साडी या शब्दाला जर आपण प्रॉपर मिनिंग द्यायचा विचार केला तर तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये इथे एक मिनिंग पाहायला मिळतंय. एव्हरी साडी टेल्स अ स्टोरी, एव्हरी साडी हॅज अ मिनिंग. त्याला खूप महत्व आहे. आणि मला असं वाटतं की ह्या साड्यांचं जे काम केलं जातं ना, त्या आर्टिस्ट लोकांना खरंच म्हणजे पेशन्स लेवल किती असतील की प्रत्येक छोट्या छोट्या बारीक गोष्टी त्यांनी लक्षात घेतलेल्या आहेत. व्हेरी नाईस. आणि अन्नपूर्णाचं जे डिझाईन आहे त्याला साजेसे बुट्टी, म्हणजे हे कलात्मक आहे खरं तर, की तुम्हाला त्याचेच बुट्टी पण पाहायला मिळणार आहेत. असं नाही की आपण एक डिझाईन केली आणि त्याला काही वेगळं बुट्टी दिलेली आहे. प्रत्येक साडीला म्हणतो ना स्टोरी तर आहेच, पण पूर्ण साडी ही परिपूर्ण आहे. म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम ही साडी अशी सुंदर ब्लाऊज आहे. हाही रेडी आहे. आता याच्या ब्लाऊजला आपण हे चंद्रकोरी आहेत ज्या हातावर असतात, असं पाठीमागे चंद्रकोर आणि पाठीमागे नथ येईल, दोन्ही हातावर चंद्रकोरी येतील. वा. असं त्याचं कन्सेप्ट. म्हणजे ती जी नाकात घातलेली जी नथ आहे आणि ती जी चंद्रकोर आहे ती आपण ब्लाऊज वर कॅरी केली आहे, आणि तिच्या हातातला जो घट आहे हा आपण पूर्ण साडीवर कॅरी केला. मस्त. ह्यांची काय किंमत जाते साधारण या फॅब्रिक मध्ये 4,000 ते 5,500च्या दरम्यान जातात. म्हणजे ती जी साडी आपण पाहिली होती टसरची ती 15,000च्या पुढे जाते, बिकॉज ऑफ द फॅब्रिकची तुम्हाला ते सिल्क मार्क येणार, ज्याचा सिल्क आहे त्या सिल्क मार्क येणार. आता मी जे दाखवतोय हे जे फॅब्रिक आहे हे खूप कमाल आहे. म्हणजे ज्यांना सटल लुक हवा असतो ना जरा वेगळं, त्यांच्यासाठी ही साडी आहे. हो बाप्पा आहे, पण हे पेंटिंग हाताला लागतंय का तुम्ही बघा. हा, हे एवढं फील नाही होते. हे वॉटर कलर इफेक्टनी आपण केलेलं आहे, म्हणजे त्याच्या फॅब्रिक मध्ये मर्ज केलेलं आहे. आणि हे जे फॅब्रिक आहे हे पण कस्टमाइज केलं आहे. दिस इज अ प्युअर कॉटन बाय टसर. ओके. मग याचा जो ताणा आहे कॉटनचा आहे, बाना टसरचा आहे. हे फॅब्रिक मॅन्युफॅक्चर करून प्लेन, मग आपण त्याला सगळं हे डाय केलेलं आहे. सुंदर. आणि हा जो बेस कलर हा साडीचा राहील तो असा, आणि खाली मिरांमध्ये त्याचं हे बुटी. ही टिश्यू मध्ये ही महाराष्ट्रीयन लेडी केली आहे. एक खूप सुंदर असं फ्लोलेस पेंटिंग आहे, पदरावर येईल आणि छोटीशी कमळची बुट्टी अशी तुम्हाला पूर्ण साडीवर. आणि अगेन हे प्रॉपर म्हणजे टिश्यू असल्यामुळे खूप सुंदर ग्लेज आहे साडीवर. ही लग्नात जर नेसाल ना तर काय होतं, लग्नामध्ये आजकाल सगळ्या सेम पैठणी, कांजीवरम अशा साड्या, आपल्याला काहीतरी युनिक हवं. खूप युनिक, म्हणजे लग्न सोडून लोक तुमच्याकडे बघतील याची गॅरंटी. नाही, खरंच खूप युनिक साडी आहे ही. समजा मला ही सेम पेंटिंग मला एका वेगळ्या कलर वरती हवी आहे. समजा आता हे टिश्यू आहे, टिश्यू मध्ये पण अलीकडे कलर्स यायला लागले, पिंक, ब्ल्यू वगैरे. मला ब्ल्यू कलरच्या साडीवरती अशी पेंटिंग करून हवी आहे, तर हे तुम्ही कस्टमाइज करता का? येस, 100%. तुम्ही कुठलंही पेंटिंग कुठल्याही फॅब्रिकवर आम्ही करू शकतो. वा, मस्त. आणि त्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे आपण ते चेंज करणार प्रत्येक वेळेस. ओके. अकॉर्डिंग टू द फॅब्रिकचा बेस कलर पेंटिंगचाही कलर चेंज होणार. आता आपण मगाशी तुम्हाला दाखवलेली मुडाल, पण ही अजून एक सुंदर मुडाल आहे. याच्यावर जे पेंट आहे हे राजा रविवर्माचं जे पेंटिंग आहे त्यातलं हे पेंटिंग आहे. आणि राजा रविवर्माची सिरीज आम्ही बऱ्याचदा करतो आणि बऱ्याचदा लोकांना आवडते, तर प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फॅब्रिकवर करतो. ही काय सुंदर आहे. फिनिशिंग बघा किती छान आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर फेसचं जे काम आहे ते एकदम एकदम प्रॉपर, खूप कमाल वाटते. हे ज्वेलरी आहे मोत्यांची. मेन मला एक गोष्ट आवडली की प्रत्येक डिझाईन सुटसुटीत आहे. म्हणजे पेंटिंग जरी असली तरी ती अशी एकदम म्हणतो ना मेसी नाहीये, भरपूर सुटसुटीत, देखणी, रेखीव आणि ठसठशीत उठून दिसतीये प्रत्येक साडीवर. सो अगेन ही मोडाल वरती आहे. व्हेरी नाईस.
आणि मी संक्रांत दाखवून टाकतो. ही जी आहे ही सेमी टसरवर आहे. अच्छा, संक्रांत स्पेशल. संक्रांत स्पेशल साडी. आता याच्यामध्ये पहा, आपण ही जी फिगर केली आहे ना ही फ्लॅट आहे. म्हणजे 2 प्रकारचं पेंटिंग करतो. एक 3D पेंटिंग जे आता आपण पाहिलं आणि आता हे आपण पाहतो फ्लॅट पेंटिंग. बिकॉज ह्याचा लागणारा जो वेळ आहे तो कमी आहे आणि मग ते अफोर्डेबल प्राइस मध्ये जर बसवायचं असेल तर आम्ही या पद्धतीने करतो. बरं. आणि मग ह्याची जी प्राइस आहे साधारण 4000 ते 5000च्या दरम्यान जाते. ओके. आणि हे फॅब्रिक सेमी टसर आहे. सेमी टसर मध्ये दिसेल, लुक सेम टसर सारखं दिसेल, बट इज सेमी टसर. जे सेमी टसर आहे ते आम्ही सेमी टसर सांगतो. जे प्युअर सिल्क आहे त्याचा सिल्क मार्क सहित देतो. आणि हे तुम्ही पाहिले बुट्टे जे आहेत हे ट्रेडिशनल आपले जी चंद्रकोर, नथ, झुमके याचे बुट्टे आहेत. पूर्ण साडीवर आहेत ते. पूर्ण साडीवर. म्हणजे हे आणि प्रत्येक वेळेस आम्ही ते डिझाईन, आता माझ्याकडे 2-3 आहेत याच्यामध्ये. ज्वेलरी करतो, महाराष्ट्रीयन ज्वेलरीची पेंटिंग ती करतो. आता हे सगळे पूर्ण बॉर्डरला येतील तुमच्या. वा. सो हे संक्रांत स्पेशल हळदी कुंकवाला खूप कमाल आणि शोभून दिसेल अशा पद्धतीची सुंदर ब्लॅक हँड अफोर्डेबल मध्ये. काय किमतीत जाते ही? 4 ते 5च्या दरम्यान. बर. म्हणजे एवढं पेंटिंग तुम्ही विचार करा. हे सगळं बुट्टीचं पेंटिंग आहे. मस्त वाटते हे. पण ही कोणती साडी आहे? इरकल आहे. कॉटन बेस इरकल आहे ही. वा. आणि हो, ऍक्च्युअल मध्ये ही कॉटन बेस आहे त्यामुळे ह्याच्यावरती प्रॉपर रेशीमचं जसं काठ, टिपिकल पारंपरिक काठ असते त्या पद्धतीने, पण त्याला उठावदार लुक देण्यात आलेला आहे. किती सुंदर वाटतंय हे पण. आणि मेन फुलांचे पण मोटिव्ह आहेत त्याच्यामध्ये. फुलं पण आहे, ज्वेलरी पण आहे. वा. आणि काय किमतीत जातात इरकल मध्ये? ही पण साधारण त्याच रेंज पासून 4 ते 5.5 हजारापर्यंत आहे. आणि याची जी कार्ड बघाल, नथींचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या नथ जे असतात ना, त्या प्रत्येक नथ वेगळी आहे. हो. इथे बुगडी पण आहे. ती वरच्या बाजूला. इथे गळ्यातलं पण आहे. सुंदर वाटतंय हे. म्हणजे एवढं आर्टिस्टिक आहे. म्हणजे साडी नेसल्यावरती असं नाही की फक्त पदराचा भाग किंवा तर निऱ्यांच्या भागावरती पेंटिंग आहे. पूर्ण साडीवरती तुम्हाला पेंटिंग पाहायला मिळणार आहे. मस्त. आता तसंच जसं आपण टिश्यूचं दाखवलं तसंच एक परत एकदा मॉडर्न, की याच्यामध्ये हे टिश्यू आहे. हा वेगळ्या पद्धतीचा आहे. खूप सुंदर बसते अंगावर नेसल्यावर साडी. आणि जसं मी फेंडी सिल्कचं सांगितलं, प्राजक्ताचं जे डिझाईन आहे खूप मागणी आहे, तशी याला पण आहे. हे जे फॅब्रिक आहे याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या फुलांच्या फिगर किंवा मग असं हे मोराची डिझाईन अशी करून. पण हे आय थिंक हे रिसेप्शन लुकच्या ब्राईड साठी पण खूप सुंदर साडी आहे. किंवा घरात वरमाई वगैरे असतात किंवा बहिणीचं लग्न आहे, भावाचं लग्न आहे, तेव्हा रिसेप्शनला वेगळा लुक करायचा आहे. टिपिकल लेहंगा लुक सोडून काहीतरी वेगळं करायचंय. अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. साडीचा लुकच तसा आहे. म्हणजे पार्टी वेअर सॉर्ट ऑफ लुक आहे साडीचा. अजून आता ही जी आहे, मी जसं सांगितलं तुम्हाला आपण की भारतातल्या वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट आपण करतो, तसं ही टिश्यू लिनन वरती पिचवाई आर्ट. अरे वा. ह्या साडीला खूप डिमांड असतो, एस्पेशली ड्युरिंग दिवाळी. पण आता माझ्या मते तरी सगळ्या सीझन मध्ये पिचवाई आर्ट डिझाईन खूप ट्रेंड मध्ये आहे. खूप सुंदर पद्धतीचं काम केलंय. खूप वेगळं आहे. म्हणजे मार्केटमध्ये अशा प्रकारचं फॅब्रिक इज टिश्यू लिनन, पण टिश्यू लिनन मध्ये पण वेगळा प्रकार आहे हा. तर हे खूप सुंदर पद्धतीचं फॅब्रिक आहे. खूप छान फिनिशिंग पण छान केली आहे साडीला. त्याला आपण स्क्वॉड केली आहे. टॅसल्स वगैरे तुम्हाला लावून मिळतील. ब्लाउज डिझायनर, याचा ब्लाउज आम्ही केला नाहीये. आम्ही ऑप्शन देतो. म्हणजे ग्रीन करायचा आहे कस्टमरला किंवा पिंक हवाय, ब्रोकेड मध्ये हवाय की पेंटेड मध्ये हवाय, जसा हवाय त्या पद्धतीचा लुक आपण करून देऊ शकतो. बर. मंडळी, आम्ही फार असं म्हणतो ना, प्रत्येक पॅटर्न मधलं किंवा प्रत्येक डिझाईन मधली एक एक साडी दाखवतोय. त्यामध्ये त्यांच्याकडे बरंच कलेक्शन आहे स्टोअरमध्ये तुम्ही व्हिजिट केलं तर. आणि ऑल्सो त्यांना तुम्ही ऑनलाईन कनेक्ट केलं तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येणार आहे. अरे वा. ही आहे इरकल प्युअर सिल्क बॉर्डर आणि प्युअर सिल्कची पल्ला येतो याला. मस्त. आणि ही जी आहे याचं तुम्ही फिनिशिंग बघाल की जो ट्रान्सपरन्सी लुक आहे साडीचा तो आपण दिलाय. खूप सुंदर पेंटिंग आहे. म्हणजे असं प्रत्येक पेंटिंग कडे बघत राहावं वाटतंय. पूर्ण साडीवरती नथीचं डिझाईन. आणि मंडळी, ही हँडलूम साडी आहे. इट कम्स विथ अ हँडलूम मार्क. हँडलूम मार्क फार इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, वेन एव्हर वी कॉल इट अ हँडलूम साडी, तुम्ही हँडलूम मार्क त्याच्यावर आहे की नाही ते तपासूनच खरेदी करा, जेणेकरून तुम्ही योग्य प्रोडक्टला योग्य पैसे मोजताय हे तुम्हाला पण त्या गोष्टीची शाश्वती असते. त्यामुळे ऑलवेज प्रेफर, जेव्हा सिल्क म्हणतो आपण प्युअर सिल्क, तेव्हा सिल्क मार्क असतं त्या साडीवर. आणि हँडलूम म्हणतो तेव्हा हँडलूम मार्क त्या साडीवरती आवर्जून असतं. ही पण एक खूप सुंदर साडी आहे. व्हेरी नाईस. अगेन संक्रांत स्पेशल निवडू शकता काहीतरी वेगळा लुक करायचा असेल तर. अजून एक याच्यामध्ये जी आहे ती
भारतामध्ये ओडिसा जे आहे, ओडिसामध्ये पटचित्र आर्ट एक केलं जातं. ओके. आणि ते पटचित्र आर्ट आपण खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये करतो. या साडीची थीम आहे सखी, म्हणजे प्रत्येक साडीला एक स्टोरी असते. तशी याची सखी म्हणून आहे, त्या मैत्रिणी सगळ्या भेटल्यात आणि त्या एकमेकीशी गप्पा मारतायत, खेळतायत, असं हे थीम आहे. अरे वा. जसं पल्लू त्याचा हायलाइट, हे जे खूप बारीक काम आहे, म्हणजे प्रत्येक डिटेलिंग जे आहे हे 2 ते 3 लेअर आहेत. अगदी. आणि पायाची बोटं असू देत, हाताची बोटं किंवा त्यांचं नाक, डोळे, ओठ, प्रत्येक डिटेलिंग किती सुंदर पद्धतीने केलं गेलेलं आहे. अगेन फक्त पल्लू नाही तर याची जी बॉर्डर आहे, ह्या बॉर्डर वरती प्रत्येक दोघी वेगवेगळ्या ऍक्शन मध्ये आहेत. म्हणजे जशी आरसा अशी शृंगार करतीये, ह्या दोघी काहीतरी खातात किंवा त्यांच्या हातामध्ये चमचा आणि असं बाहुलं तर ही प्रत्येक ज्या दोघींची आहे ना, ही वेणी करतायत. प्रत्येक वेगवेगळे मोटिव्ह आहेत. वा, दिस इज सुपर प्रिटी. आणि काम खूप कमाल आहे. म्हणजे तुमच्याकडे आर्टिस्ट खूप कमाल आहेत. आय थिंक यू आर ब्लेस्ड विथ ट्रू आर्टिस्ट, जे खूप इतकं कमाल काम देतात त्यांना करून. आता ही जी आहे थोड्या हेवी रेंज मध्ये जाते. मग ज्यांना आपल्याला कमी मध्ये पटचित्र हवी असेल तर ही फक्त आपण पल्लू वरती केलेली आहे, पण ते पण हे ग्रँड आहे. ओके. एक वेगळा लुक येतो. पूर्ण साडी प्लेन राहील, पल्लूवरती आपण एक स्टोरी क्रिएट करून देतो. जसं हे राधाकृष्ण आहेत आणि सखी आहेत त्यांच्या, आणि त्यांची स्टोरी आपण इथे केली. वा. आणि पूर्ण साडी प्लेन असणार आहे? प्लेन आहे. दिस इज अ प्युअर हँडलूम साडी, हँडलूम कॉटन मध्ये आहे. म्हणजे आपल्याकडे ज्या साड्यात आपल्याकडे सिंथेटिक पण आहे, पॉवरलूम पण आहे, हँडलूम पण आहे, बिकॉज प्रत्येकाला वेगवेगळं फॅब्रिक हवं असतं. अगदी. आणि प्रत्येकाचं बजेटही त्याप्रमाणे व्हॅरी करत असतं. ह्यांची साधारण काय किंमत जाते? 2,500 पासून 4,000 पर्यंत जाते. डिपेंड्स ऑफ फॅब्रिक काय आहे त्याच्यावरती. ओके. आता मी दाखवतोय तुम्हाला. दिस इज ऑन महेश्वरी. अरे वा. दिस इज अ प्युअर हँडलूम महेश्वरी आहे. आणि ही पण अगेन संक्रांत स्पेशल ठरू शकते, पण इतर ओकेजनला पण याचं जे पेंटिंग बघाल. ओहो. सो माहेश्वरी साडीच ऍक्च्युली मेन म्हणतो ना, मेन फोकस इज ऑलवेज पल्लू आणि त्याचं काठ. पण पल्लू वरतीच तुम्ही बघितलं तर त्याला अजून उठावदार केलेला आहे इतक्या सुंदर पद्धतीचं पेंटिंग करून. आणि हे पोर्ट्रेट खूप सुंदर दिसत आहेत. म्हणजे महाराष्ट्रीयन लेडी, एक रॉयल लेडी जी बसली आहे, रॉयल साडीवरती आहे. याच्यावरती आपण मध्ये काम केलं नाही, बिकॉज मध्ये बुट्टी आहे त्याच्या. येस. मग त्याचं सौंदर्य तसंच ठेवून आपण फक्त पल्लू जरा हायलाइट केलाय. ओके. आणि याचा ब्लाउज पण तसाच हायलाइटेड येईल. बरं. मस्त. एक क्रेप वरचं आहे, जी अनफिनिश काम आहे थोडंसं. म्हणजे याला जस्ट बनून आली आहे ही साडी. आणि तरी पण मी दाखवतो. मग मी ही क्रेप मध्ये मी लेस लावली आहे म्हणून ही दाखवतोय. सी ट्रॅडिशनल लुक ऑन, म्हणजे एक डिफरंट प्रकारचं फॅब्रिक आणि ट्रॅडिशनल त्याला लुक दिलाय पेंटिंगचा. कसलं भारी वाटतंय. आणि मेन चंद्रकोर, त्याच्यासोबत लेसची साडी सध्या खूप डिमांड मध्ये. म्हणजे बऱ्याच मुलींचं असं म्हणणं आहे की आम्हाला लेसची साडी हवी आहे, का तर ती फिनिशिंग असते साडीला, असं त्यांचं म्हणणं असतं. पण हे खूपच कमाल वाटतंय. आणि एकाच पदरावरती इतके सुंदर बोलके डोळे, ओठ, नाक, खूप छान काम आहे ह्याच्यावरती. आणि पूर्ण साडीवरती चंद्रकोरची बुट्टी असणार आहे. आणि याच्या ब्लाउज वर पण तसंच पाठीमागे मी जसं सांगितलं की एक फेस आपण क्रिएट करतो, मग त्यातलाच एक फेस आपण इथं बॅकला आहे. हा बॅकला येईल, हातावर चंद्रकोर येईल. अरे वा. ही प्युअर क्रेप वरती आहे. प्युअर क्रेप. येस. अजून ह्याला तुम्हाला टॅसल्स हवेत तर आपण ते कस्टमाइज करून देऊ, तुम्हाला ज्या पद्धतीचे टॅसल्स हवेत. अजून ही फिनिश व्हायची आहे. जस्ट ही आता वर्कशॉप मधून आली आहे आणि मी तुम्हाला दाखवतो. सुंदर, खूप सुंदर साडी आहे. आपण वेगवेगळे फॅब्रिक पाहिले. अजून एक नवीन फॅब्रिक आपण पाहतोय. दिस इज ऑन बनारसी. बनारसी साडीवरती पण हँड पेंटिंग. म्हणजे असं झालंय की तुम्ही नाव घ्या त्या सगळ्या फॅब्रिकच्या साड्या आहेत आमच्याकडे असं. वा. हे तर आय थिंक दिवाळी स्पेशल किंवा तर म्हणू शकतो पाडवा स्पेशल साडी होऊ शकते. आणि मेन त्याचा बेस कलर साडीचा इतका डिसेंट, लाईट आणि सुदिंग आहे की त्याच्यावरती ही डिझाईन खूप उठून दिसतेय. मेन जर एक छोटी, म्हणजे मी म्हणते ना की प्रत्येक गोष्टीचं डिटेलिंग खूप छान आहे. त्याची बुट्टी पण जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरती पण हँड पेंट केलेली बुट्टी आहे. साडी ऑलरेडी भरपूर भरलेली आहे जाल डिझाईनने, पण तरी सुद्धा. आणि मेन बांगड्यांची डिझाईन, हातातले तोडे असू देत किंवा कडा असू देत, कानातले झुमके असू देत किंवा तर ठुशी असू देत, नथ, एनिथिंग. तुम्ही फक्त बघा, एक बाई जशी सणावाराला सजते त्याच पद्धतीने सगळं केलं गेलेलं आहे. आता इथे जिचा ब्लाऊज आलाय ना, त्या ब्लाऊज वर ऑलरेडी खालचं ब्रोकेड आहे आणि ते ब्रोकेडचं डिझाईन त्याच्यावरती ते हायलाइट झालंय. मस्त खूप सुंदर दिसतंय. सेम अगेन याचं जे आम्ही टॅसल्स केले ते कस्टमाइज टॅसल्स आहेत. अरे वा. आणि याचा जो ब्लाऊज येईल त्या ब्लाऊज वर पण हा असा बॅक साईडचा लुक येईल. ओ प्रिटी.
म्हणजे तुम्ही आज फक्त ब्लाऊज पेंट जर असं जर पोर्ट्रेट करून घ्यायला गेलात तरी त्याला 3 ते 4 हजार रुपये खर्च येतो. आपण पूर्ण साडीच्या प्राइस मध्ये ते ब्लाऊजही डिझाईन करून देतो. अरे वा, काय किमतीत जाते साधारण ही साडी? सेम त्याच रेंज मध्ये आहे, 13,000च्या दरम्यान पर्यंत. ती जी आता साडी बघितली ती पॉवरलूम मध्ये. ओके. आणि हँडलूमची घेतली तर त्याची प्राइस वाढेल बिकॉज ऑफ हँडलूमची बेस साडीच महाग येते. अगदी हो, आणि त्याच्यावरती मग तुम्ही काम करता. बरोबर. दिस इज ऑन न्यू डिझाईन. हे जे डिझाईन आहे ऑर्गेन्झा वरती आहे. हो, गुड वन. किती सुंदर आहे. अशी साडी तुम्ही पाहिली नसेल. अगदीच नाही, कारण की ऑर्गेन्झा म्हटलं ना तर बऱ्याच लोकांना पार्टीवेअर म्हणून किंवा त्याच्यावरती वर्क वगैरे केलेलं, हँड एम्ब्रॉयडरी वगैरे केलेलं पाहतात. हे खूप वेगळं आणि कमाल कलर वाटतोय. सो अगेन हे तुम्ही रिसेप्शन पार्टीला किंवा तर ही जी साडी आहे ही रेप्लिका आहे, म्हणजे ही कस्टमाइज केली आम्ही एका कस्टमरसाठी. तर ही एका ब्रँडची आहे आणि ही डिझाईन आहे ती. तर कस्टमरला हवी आहे म्हणून आम्ही करतो, अदरवाईज आम्ही दुसऱ्या ब्रँडचं हे नाही करत. ओके. तर मग त्यांची ही डिझाईन ही 85,000ला ती साडी आहे, जी ही सेम डिझाईन आहे. आणि मी तुम्हाला देतोय 6,500 मध्ये. व्हॉट? कसलं भारी आहे हे. सण प्युअर सिल्क ऑर्गेन्झा वरती असेल, पण आपलं हे जे ऑर्गेन्झा आहे फुलत नाही, खूप सुंदर ड्रेप होतं अंगावरती. आणि ही सेम साडीच आहे जी आपण मी याला थोडंसं हायलाइट केलं. म्हणजे तुम्हाला असं जर करून हवं असेल तर मग ह्याला आपण हे सिक्वेन्स वगैरे लावून हवंय, थोडं हायलाइट. थोडं हायलाइट करून हवंय, थोडं साडीचा लुक एनहान्स करायचा असेल तर मग त्याच्यासाठी म्हणून त्याचं प्राइसिंग फक्त थोडं व्हेरी होईल की ज्या पद्धतीचं हँडवर्क आपण करू तसं. हे ऑर्गेन्झा, दोन्ही साड्या जे तुम्ही पाहताय ह्या ऑर्गेन्झावर आहेत आणि ऑर्गेन्झावरती एवढं काम केलेलं मस्त. ऑर्गेन्झाची स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 2,500 रुपीज पासून आहे. ओके. मग 6,500 पर्यंत. आणि प्युअर सिल्क ऑर्गेन्झा असेल तर मग अजून थोडी त्याची वाढते. आता ही जी दाखवतोय आपण, दिस प्युअर घिचा बाय घिचा टस्सर साडी आहे. आणि याच्यावरती एक आपण शिल्प केलंय जे तुम्ही मोस्टली पाहिलं असेल. वाव. कोणार्कचं शिल्प आहे. येस. आणि मग त्याला हँडवर्क केलंय सगळं, हे जे हायलाइट केलंय. दिस इज ऑल हँडवर्क. मस्त. म्हणजे पेंटिंग केलंय, त्याच्यावर हँडवर्क केलंय. हँडलूमची साडी हँड पेंट केलेली आणि परत हँडवर्क केलेली, पूर्ण साडी हाताने तयार केलेली आहे. वा. आणि हे पल्लू वरती आहे. हे एवढं डिझाईन आहे, पण पूर्ण बॉर्डर वर तुम्ही पाहिले ऍब्स्ट्रॅक्ट केलेलं आहे त्या पूर्ण मंदिराचं. अरे वा. हे पूर्ण बॉर्डर वर येईल. सुंदर. मेन साडीचा रंग हा आहे, अबोली आहे. ब्लाऊज जो आहे तो आणि पदर जो आहे हा स्काय ब्लू मध्ये आहे. मग ब्लाऊज वरती पण आपण परत असं हँडवर्क केलंय. वा. काय किंमत जाते ही साडी? ही साधारणतः 18-19 हजाराच्या दरम्यान जाईल. बर. ऑफकोर्स त्याच्यावरती म्हणजे पूर्ण साडी वरती काम, पेंटिंग, त्याच्यावरती एवढं हँडवर्क वगैरे कमालच आहे हे. ही जी दाखवतोय आता आपण ही प्युअर कांजीवरम साडी आहे, प्युअर सिल्क कांजीवरम. आणि मग त्याच्यावर आपण हँडवर्क करून हे सगळं डिटेलिंग हँडवर्क केलेलं आहे. तिची नथ आहेत, झुमके आहेत, हातीचा हार आहे, हातीचा गलसर आहे, बनवलेलं आहे, सगळं हँडवर्क केलेलं आहे. वाव. आणि ही अभिनेत्री आहे का कोणती? हे मृणाल कुलकर्णींचं एक पेंटिंग आहे. अच्छा. मराठी सिरियल मध्ये राजा शिवछत्रपती मधून. ओके. ते त्यांच्या कॅरेक्टरचं हे केलेलं आहे. वाव. दिस इज सुपर प्रिटी. मेन तुम्ही बांगड्यांवरती पण बघू शकता. ऍक्च्युअल मध्ये अशाच बांगड्या मिळतात मार्केटमध्ये पण, आणि त्यांनी सिरियल मध्ये पण घातलेल्या आहेत. त्यामुळे आणि अगेन दागिने बघा काय क्लास वाटतात. असं वाटतं की ते दागिने ऍक्च्युअली त्यांनी घातलेले आहेत. इतकं छान दिसतंय ते. ही साडी थोडी ओपन करून दाखवूयात आपण. हा, ही साडी जी आहे रॉयल ब्लू कलर वर केली आहे बिकॉज ऑफ द रॉयल लेडी ऑन पल्ला, म्हणून रॉयल ब्लू कलर ठेवलाय. ओके. याची मध्ये जी बुट्टी केली आहे याला, ही जी अशी नाजूक बुट्टी आहे ही पूर्ण ही हँड पेंटेड आहे. ब्लॉक पेंटिंग नाहीये, हँड पेंटिंग आहे. सिंगल बुट्टी. आणि पूर्ण साडीवरती पण तशी अशी बुट्टी आहे. बिकॉज ऑफ पल्ला आपण खूप हेवी केलाय म्हणून आतमध्ये आपण डिझाईन मिनिमल ठेवलेला आहे. पण मला एक विचारायचं आहे, मगाशी पण आपण एक साधारण भरपूर साड्यांवरती पाहिलं की मोटिव्ह किंवा तर तुमची पेंटिंग पदराच्या एका बाजूला आहे. ते का बरं? मी तुम्हाला तुमच्या अंगावर घेऊन ती साडी दाखवतो कशा पद्धतीचे दिसते. जसं तुम्ही हा पल्लू घ्याल,
येस. जेव्हा तुम्ही पोर्ट्रे कराल म्हणजे तुम्ही जेव्हा साडी वेअर कराल ती बरोबर अशी समोर येते, म्हणजे समोरच्याला दिसतं आणि ती परफेक्ट दिसेल अशी. जेव्हा सेंटरला पेंटिंग येतं ना तेव्हा ती पेंटिंग झाकल्या जाते. हा बॅक साईडला मग जाते. ते दाखवावी लागते. ही दाखवावी लागत नाही, ही पेंटिंग अशी परफेक्ट समोर येते. म्हणून माझ्या ज्या प्रत्येक साडी आहेत त्या अशा वन साइड पेंटिंगच्या आहेत. दिस इज प्रिटी अँड हे खूप थॉटफुल आहे खरं तर. साडीचा रंगही इतका मस्त उठावदार आणि मेन आता ब्लाऊज बघायचं आहे आपल्याला, बिकॉज ब्लाऊज वरती पण मला तिथे काम केलेलं दिसतंय. सो आपण प्रेक्षकांना ब्लाऊजही दाखवूयात. याचा जो साडीचा ब्लाऊज आहे हे बॅक साईडचं डिझाईन आहे. हा एक चेहरा आहे. येस, अगेन महाराष्ट्रीयन लेडी जे आपण म्हणतो ती. हो, पण त्याच्यावरती पण काम आहे, म्हणजे नथ पण बघू शकता, कानातलं आणि हार ठुशी जे आपण म्हणतो तेही सगळं ऍक्च्युली प्रॉपर मणी वगैरे लावलेले आहेत त्याच्यावर. आणि चिटकवलेलं काहीच नाहीये, हे सगळं हँड वर्क केलेलं आहे. म्हणजे पाठीमागून जर बघाल हे सगळं स्टिचिंग तुम्हाला दिसेल. हो, ते सगळं विणलेलं आहे, प्रॉपर शिवलेलं आहे. आणि याचा जो हाताचा जो पोर्शन आहे त्याला आपण बाजूबंद केलेले आहेत. अरे वा, म्हणजे वेगळ्या स्लीव्हज वरती येते. येस, प्रॉपर स्लीव्स वर येईल. हे परत तुम्हाला दुसरं वेअर करायची गरज लागणार नाही. मस्त. सो अगेन हँड पेंट करून त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. खूप सुंदर साडी आहे ही. साधारण ह्याची काय किंमत जाते? म्हणजे आय एम व्हेरी क्युरियस अबाउट दिस साडी नाव. या 20 ते 30 हजाराच्या दरम्यान. मी याची ऍक्च्युअल प्राइस सांगत नाही बिकॉज ऑफ द फॅब्रिक. अगेन मी तुम्हाला सांगेल. सो मला असं म्हणायचं की समजा मला एखादं पेंटिंग आवडलेलं आहे आणि ते वेगळ्या फॅब्रिक वर करून हवंय, तर तेही तुम्ही करून देता आणि असं वर्क वगैरे पण इतर फॅब्रिक वरती केलं जाऊ शकतं. हो, 100% केलं जाऊ शकतं. तर मंडळी, मगाशी दादांनी आपल्याला 50% कलेक्शन दाखवलेलं आहे आणि आता सुखदाताई आपल्याला त्यांच्याकडचं कलेक्शन दाखवणार आहेत. सो हँड पेंटिंग मध्ये अजून काय वेगळं मिळतं आपल्याकडे? आपल्याकडे किड्स वेअर मिळतात, कुर्ते मिळतात जेंट्ससाठी. आपण फॅमिलीसाठी पण पूर्ण सेट तयार करतो. अच्छा, म्हणजे लग्नासाठी समजा असेल, डोहाळ जेवणासाठी, बारसं काही पण असेल तर सगळंच आपण त्याला कस्टमाइज करून देऊ शकतो. म्हणजे समजा बारसा आहे आणि मला कृष्णा थीम करायची आहे बारशाच्या वेळेला, तर मग साडी, मेन्स कुर्ता आणि लहान मुलगा किंवा मुलगी त्यांचे कपडे तुम्ही कस्टमाइज करून देऊ शकता. सगळं करून. हो, वा, कसलं भारी. तर हे आहे लहान मुलाचा कुर्ता, ह्याच्यावरती छान बाल गणेश आहे आणि त्याच्यानंतर इथे श्रीकृष्ण आहे. आणि आपल्याकडे किती वयोगटातील मुलांचे आउटफिट्स मिळतात? साधारण 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंत. अच्छा, ओके. अगदी लहान मुलांसाठी पण बनवून देतो आम्ही. बरं. हा मुलींचा आहे. अरे वा, हा असा परकर पोलका येणार. मस्त. हे खणाचा हाती मोरचा आहे, महालक्ष्मीचा आहे, किंवा ह्याला असे पाऊल आहेत वा वा साठीचे. मस्त. हा मुलांचा कुर्ता, जेंट्स साठी कुर्ता आहे. वा, किती सुंदर. आणि हे पण सगळं हँड पेंट केलेलं आहे. समजा बऱ्याचदा असं असतं ना की मंडळातली पुरुष मंडळी असतात, म्हणजे मंडळ असतात, नवरात्रोत्सव किंवा गणेशोत्सव, तर तिथल्या पुरुष मंडळींसाठी पण समजा त्यांच्या मंडळांचं इथे काही त्यांना डिझाईन वगैरे करून हवंय किंवा तर त्यांना गणपतीचं काही लिहून हवंय, तर तेही तुम्ही करून देता? सगळंच करून. वा, हे आता आपण 7 चक्राच केले. बरेच जण योगासनसाठी वगैरे ते. हा आता पिछवाईचा कुर्ता आहे. हा सगळ्यात जास्त चालतो आपला. अरे, याच्यामध्ये आम्ही फुल सेट करून देतो फॅमिलीसाठी. बरं. अरे वा, सुंदर. आणि ह्यांची साधारण किंमत काय जाते? यांचे 1,500 पासून ते पुढे, डिझाईन आणि त्या फॅब्रिक वरून. अच्छा, बरोबर. आपल्याकडे दुपट्टे पण असतात, हँड पेंटेड दुपट्टे. तुम्ही प्लेन कुठल्या पण साड्यांच्या वरती, ड्रेस वरती हे घेऊ शकता. अरे वा, दुपट्ट्याची साईज पण ऍक्च्युली बऱ्यापैकी मोठी आहे. फुल साईज. प्लेन टॉप वरती वगैरे कॅरी करायला खूप सुंदर आहे आणि हे मटेरियल खूप छान आहे. आणि साधारण शिफॉन 1200 पासून. 1200 पासून पुढे. बरं. याच्यामध्ये आपला सिफॉन, जॉर्जेट, ऑर्गेन्झा. हे पण किती सुंदर दिसतंय बघा, मस्त वाटतंय ना. याच्यावरती तुम्ही ब्लॅक, रेड, ग्रीन कोणते पण कलर वापरू शकता. अरे वा. सो हा लव्हेंडर मध्ये आहे आणि एक येल्लो गुलाबाचा आहे. गुलाबाच्या कळ्या आणि फुल प्रॉपर मस्त. आता आपण साड्या बघतो आपल्या. अरे वा. ही आहे प्युअर सिल्क ऑर्गेन्झा. ओके, प्युअर सिल्क ऑर्गेन्झा. हा, याच्यावरती काम केले कम्प्लीट फुलाचं गुलाबाच्या आणि त्याच्यावरती हँडवर्क आणखीन करून घेतलंय. अरे वा, सिक्वेन आहे पूर्ण साडीवरती. सो एकदम पार्टी वेअर हँड पेंटेड साडी शोधत असाल तर व्हेरी गुड टू गो ऑप्शन. ज्यांना अगदी लाईट अशा आवडतात साड्या. राईट. हो. बहावा आहे हा आपला. वा, मस्त. आणि पूर्ण साडीभर आहे. साडीभर आहे, म्हणजे ते फुलांचा सडा पडल्यासारखं दिसतंय. सुंदर, मस्त. यांची साधारण किंमत कशी जाते? यांची 3,500 पासून पुढे आहे. बर बर. आणि समजा मला एखादं फुल आवडलंय तर त्याचं तुम्ही वेगळं डिझाईन करून देऊ शकता का याच्यावर? कोणतं फुलाचं. हे आपण चेरी ब्लॉसम चालू केले आता नवीन. ओहो, नाईस.
मस्त. आणि कलर बघा, तो प्रॉपर राणी रंग आहे, त्याच्यावरती ते इतकं उठून दिसतंय. सगळं हँड पेंट केलेलं हा आहे. पण ऑर्गेन्झाच आहे खरं, सॅटिन ऑर्गेन्झा मध्ये येतो. बरं, पण ही ऍक्च्युअल पार्टीवेअर साडी आहे प्रॉपर. बऱ्याच आता 2-3 यातल्या पार्टीवेअर साठीच दिले. हा पण त्यातलाच आहे कलर. वा, हा कलर किती युनिक आणि हो. पेस्टल दिसतोय, खूप सुंदर वाटतंय. हे ही प्युअर सिल्क कतान आहे. प्युअर कतान सिल्क मध्ये. वा, हा, कतान सिल्क मधली आहे. आणि त्याच्यावरती किती सुंदर मोराचं काम आहे. आणि ती लेडी जी पेंट केलेली आहे ती पण किती सुंदर एलिगंट दिसते. एकदम नाजूक रेखीव काम आहे पूर्ण साडीवर. मस्त वाटतंय हे. ही आता महेश्वरी वरती आहे. अरे वा. सो माहेश्वरी आणि हँडलूम महेश्वरी आहे. वा वा, किती सुंदर पद्धतीचं. म्हणजे असं वाटतंय राधा बासरी वाजवतीये. हो, हो. किती छान. आणि अगेन सगळे मोरपीस आहेत. मोरपीसचे असे हँड पेंटेड बुट्टी आहेत. पूर्ण साडी अशी. आणि ह्याचा साधारण आपण खालच्या बाजूला बघितलं तर ब्लाऊज पीस. हा, कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस पण आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज पीस पण मिळेल. हो. मस्त. यांची साधारण काय किंमत जाते? या 6,500 पासून पुढे. 6,500 पासून पुढे. प्युअर हँडलूमच्या आहेत, त्याच्यावरती हँड पेंट येते. हा, त्यामुळे म्हणजे त्याची- हँडलूम पण आहे, हँड पेंट पण येते. व्हेरी नाईस. मग त्याच्यात तुम्हाला थोडंफार कमी जास्त असेल तर मग आम्ही पॉवर लूम वर पण करून देतो. हा, हे महत्वाचं की ज्यांना हँडलूम साड्या घेणं तेवढं अफोर्डेबल वाटत नाहीये हा. त्यांच्यासाठी पॉवर लूम साडी पण ऑप्शन म्हणून आहे. हो. हा आता उपाडावरती आहे. वा. सो तुम्ही पेंटिंग बघा, एकदम एक नवरी मुलगी बसली आता, तिला मेहंदी किंवा हळद लागणार आहे त्या पद्धतीचं पेंटिंग. इतकं सुंदर उठावदार आणि प्रॉपर कमळाची डिझाईन, बुट्टी पण आहेत आणि सोबत लव्हेंडरचे असे टॅसल्स. म्हणजे पूर्ण साडीचं फिनिशिंग सगळं करून देतो आम्ही. सगळं केलेलं आहे. वे नाही. ही आता आपण हळदीसाठी पण वापरू शकतो साडी. हो, मस्त. खूप सुंदर साडी आहे. मला मेन त्याच्यावरची पेंटिंग खूप आवडली आहे. म्हणजे इतके आर्टिस्टिक काम आहेत, हे खूप कमाल वाटतंय. आणि मला असं वाटतं की या सगळ्या आर्टिस्टना प्रमोट करणं आणि त्यांची जी कला आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे सगळे आपल्या इथले कलाकार आहेत म्हटल्यानंतर तर हो, सगळे आपले मस्त. अगेन एक सुंदर अशी साडी. ही आता पेस्टल शेड आपली इरकल आहे. इरकल मध्ये. हो. येस. अगेन तुम्ही एक बघू शकता, लेडीचंच पेंटिंग आहे. म्हणजे प्रत्येक पोर्ट्रेट जे त्यांनी केलेलं आहे ते इतकं छान, रेखीव, सुंदर देखणं. म्हणजे डोळे बोलके आहेत. त्यानंतर तुम्ही हँड जेस्चर्स हो, पाहिले हो, तर तेही सगळे. तितकं म्हणजे एकदम रिअलिस्टिक लुक आहे. असं वाटते की एका लेडीला तसं त्या पोझिशन मध्ये उभं करून मग पेंट केलेलं आहे. हो. इतकं रिअल दिसून येत आहे हे. आणि अगेन जसं इरकलला टोप पल्लू असतो त्या पद्धतीचा पल्लू आहे, पण पल्लू वरती पण ते काम केलेलं आहे. त्यामुळे ते अजून उठावदार दिसतंय. आम्ही दोन्ही पद्धतीनं करतो. पल्लूवर पण करतो आणि ज्यांना पल्लूचा ब्लाऊज पीस बनवायचा असतो हा हा हा. त्यांना पल्लू कट करून याच्या पुढे पेंट येतं. अच्छा. आणि ओके या ओके ओके. पल्लूचा आपण ब्लाऊज पीस पण करू शकतो. अरे वा, बरं. सो अगेन खूप सुंदर वेगळ्या पद्धतीची पेंटिंग आणि पूर्ण साडीवरती अशा बुट्टी आहेत. सगळं हँड पेंट केलेलं आहे. तितकी सुंदर. आणि पेस्टल पिस्ता कलर विथ राणी कॉम्बिनेशन आणि त्याच्यावरती रेड कलरची पेंटिंग. मस्त. हे आता राजा रवी वर्मांचं पेंटिंग आहे. वा, किती सुंदर वाटतंय बघा. म्हणजे हुबेहूब ते उतरवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. असतो. पण अगेन हे म्हणजे आर्टिस्टला कमालच, कारण की त्यांनी एवढं पेशन्स देऊन हो, हे सगळं याची करणं. द्राक्ष, संत्री हे सुद्धा आम्ही अगदी जेवढी जास्तीत जास्त रिअल दाखवता येतील त्या पद्धतीचे आहेत. हा, मस्त. तशा आणि ही साडी जर बघितली तुम्ही तर पूर्ण प्लेन आहे, पण इतकीच उठावदार दिसते बिकॉज ऑफ द पेंटिंग. जसं ताई मगाशी म्हणाल्या की पेंटिंग तुम्हाला वरती पदराच्या वरती करून याचं तुम्ही ब्लाऊज पीस बनवू शकता. मस्त. खूप छान. मंडळी, आम्ही ज्या साड्या दाखवतोय त्याची साधारण किंमत किती हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल केलं तर तुम्हाला अजून छान व्हरायटी पाहता येऊ शकते. आता हे राजा रवी वर्मांचं पेंटिंग आहे. अरे वा, हे तर आय थिंक बाळकृष्ण. बाळकृष्ण. येस. त्यामुळे हे बारसच्या वेळेला किंवा आता डोहाळे जेवणाच्या वेळेला ही साडी नेसली जाऊ हो. शकते. त्यासाठीच आम्ही हा मेहंदी ग्रीन कलर निवडतो. हा, कारण की ग्रीन हा, प्रेफर केलं डोहाळे जातं. जेवणाला राईट. बरेच वेळेला. खूप सुंदर वाटतंय. आणि मेन कलर कॉम्बिनेशन बघा, ग्रीन, राणी आणि त्याच सोबत तुम्हाला सिल्वर, म्हणजे प्रॉपर सिल्वर कलरचं जरीचं असं प्रॉपर हो, विविध काठ मिळणार handloomची आहे. साडी. मस्त. त्यानंतर आता ती कृष्णाची आहे. ही आता एका मुलीची केली आहे. अरे आई वा. आणि मुलगी अशी. वा वा वा. दरवेळेला सुंदर. आपला बाळकृष्ण आणि यशोदा असती. Right. तर यावेळी आम्ही नवीन प्रयोग केला. त्याच्यात आपल्या मुलीची लक्ष्मीची पावलं घरातली आहेत केली. मस्त. सो बारसा आहे किंवा मुलीचा पहिला वाढदिवस तेव्हा तुम्ही काही हो. पारंपरिक टच देणार असाल इव्हेंटला, तेव्हा नेसायला एक खूप सुंदर अशी साडी आहे.
त्यानंतर ही परत प्युअर सिल्क कतांची आहे. वा, प्युअर सिल्क म्हटलं ना तर त्याचा ग्लेजच वेगळा असतो साडीचा. मुळात साडीचा हे आता ज्यांना बरंच हेवी डिझाईन हवं आहे तर त्यांना हे बॅकग्राऊंड सकट आम्ही केलेलं आहे. मस्त. मगाशी जसं दादांनी सांगितलं की हे तुम्ही नंतर एक आर्ट फ्रेम म्हणून ह्याचा वापर करू शकता आणि मग जे उरलेली साडी आहे त्याचा ड्रेस किंवा गाऊन किंवा तर जॅकेट असं काहीतरी बनवून तुम्ही युटिलाइज करू शकता. खूप सुंदर. ऑल ओव्हर पण काम येतं याच्या असं. मस्त. सो साडीवरती जसं पेंटिंग साडीच्या फॅब्रिकची आहे त्या अकॉर्डिंगली किंमत चेंज होत राहते. मस्त. ही कांजीवरम मधली आहे प्युअर कांजीवरम. ओहो, गुड वन. याच्यावरती परत एक राजा रविवर्मांचं पेंटिंग केलेलं आहे. वा. मेन तुम्ही ते सिनिक व्ह्यू बघा, जे पेंटिंग ऍक्च्युअल ओरिजिनल आहे तसं हुबेहूब करण्याचा प्रयत्न आहे तो. सुंदर वाटतंय. आणि मेन काठ पण एकदम प्रॉपर गोल्डन जरीचं. सुंदर ही पण साडी. बरं, आपल्याकडे तुम्ही अशा सेलिब्रिटीच्या साड्या रिक्रिएट केलेल्या आहेत राईट, किंवा तर तुम्ही स्वतः ते बनवलेल्या आहेत, तर मला त्याची व्हरायटी बघायची आहे. या अशा आहेत त्या एक पोर्ट्रेट म्हणता येईल आपल्याला. ओके. म्हणजे त्याची ॲक्युरेसी किती येते हे तुमच्या लक्षात येईल बघितल्या की. हे आता जेनिलियाचं केलंय आपण. बर. वा. आणि हे इरकल वरती आहे. आत मोत्याच्या कुड्या आहेत. येस, मोत्याच्या कुड्या पण असं वाटतं ते खरे खुरे आहेत तिथे लावलेले आहेत. मस्त. सो ही एक साडी आणि आणखीन एक. सो मगाशी जसं आपण म्हणजे आमच्या लहानपणी सोनपरी म्हणून अभिनेत्री जी फेमस होती तर तसं हे फुलवंती म्हणून आता फेमस आहे. अच्छा, प्राजक्ता ना. हो. नाईस. हे प्राजक्ता माळीचं केलंय. असं वाटतंय खरं तुम्ही तिला समोर बसवलं आणि मग पेंटिंग करून घेतले. इतकं ते हुबेहूब सुंदर आणि कमाल दिसतंय. म्हणजे हे एका साडीवरती उतरवणं ते किती वेगळं, म्हणजे किती त्या आर्टिस्टला मेहनत लागली असेल. आणि साधारण किती वेळ गेला असेल साडी बनायला? 8 दिवस लागले. 8 दिवस. साडी नेसायला 5 मिनिटंही लागत नाहीत खरं. याच्यात त्यांच्या दागिन्यांचं पण आम्ही अगदी व्यवस्थित डिटेलिंग केले. साज, तो पोहेहार, मस्त चिंचपेटी, खूप सुंदर पद्धतीचं डिटेलिंग देण्यात आलं. आणि मेन प्राजक्ता माळीचे ओठ आणि डोळे तुम्ही जर बघितले इतकं क्लास वाटतंय. हे आय थिंक त्या प्रत्येक फॅनसाठी ही साडी आहे, जे प्राजक्ता माळीचे फॅन आहेत त्यांच्यासाठी ही खूप सुंदर साडी. साधारण यांची किंमत कशी जाते? या 13,000 पासून पुढे. 13,000 पासून पुढे. पोर्ट्रेट साठी म्हटल्यावर आम्हाला काम पण जास्त लागतं. त्याचा चेहऱ्याची अॅक्युरेसी ती पण फार गरजेची आहे. त्यासाठी आपल्याला वेगळं काम करावं लागतं. त्याचं सगळंच व्यवस्थित म्हणजे केलं म्हणून लगेच होत नाही. फॅब्रिक आहे हे, त्याच्यामुळे त्याच्यावरती थोडासा वेळ लागतो ते करायला. एवढ्या ॲक्युरेसी. समजा मी माझा फोटो दिला, माझा एखादा समजा माझा लग्नातला फोटो खूप सुंदर आहे खरं तर, की मला तसा माझ्या साडीवरती करून हवाय, तर तसं तुम्ही करून देता का? वा. म्हणजे तुमची इच्छा असेल की साडीवरती तुमचा फोटो असायला हवा, तर मग आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. हे फोटो प्रिंट केलेलं नाहीये, तर हे सगळं हँड पेंटिंग आहे. सो तुम्ही पण अशा आर्टिस्ट लोकांकडनं शॉपिंग करू शकता. आणि खूप कमाल साड्यांचं कलेक्शन आज आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर येऊयात आपण संक्रांतीचे स्पेशल. व्हेरी नाईस. सो ही मल कॉटन मध्ये आहे. वा. मल कॉटन वर चाफा केलेला आहे. अरे वा. सो हे ऑफिस गोईंग ज्या महिला आहेत त्यांना एकदम बटपटीत साडी नकोय, सिंपल सोबर लुक येत एलिगंट आणि वेगळी दिसली पाहिजे, त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. मल कॉटन असल्यामुळे लाईट वेट आहे. येस, ब्रीदेबल फॅब्रिक आणि चापून चोपून नेसली जाणारी. तुम्ही दिवसभर पण ऑफिसमध्ये इझिली कॅरी करू शकता अशा पद्धतीची. ही रेशम चेक मध्ये आहे. सो ही प्रॉपर ते कोटा डोरिया फॅब्रिकचा फील आहे मस्त. आणि खूप सुंदर पद्धतीचं अगेन त्याच्यावरती काम आहे. हळदी कुंकवाला म्हणून अशी थोडी डिसेंट साडी हवी आहे, वेगळी साडी हवी आहे, तर अशा पद्धतीची निवडू शकता. देन ही फेंडी सिल्कवर आहे. अरे वा. ह्या फॅब्रिकचे ड्रेसेस खूप चालतात मार्केटमध्ये, तशीच साडी पण आहे. सो साडी एकदा किंवा दोनदा किंवा 5-10 वेळा वापरा आणि नंतर ह्याला ड्रेसमध्ये सुद्धा तुम्ही कन्वर्ट करू शकता. हे अशा फॅब्रिकचे भरपूर ड्रेसेस खास करून डीजे नाईट किंवा पार्टीजला युटिलाइज होतात, तेव्हा तुम्ही हे यूज करू शकता. ब्लॅक मधलं बऱ्यापैकी सुंदर कलेक्शन आहे, पण आम्ही लिमिटेड दाखवतोय. ऑफकोर्स तुम्हाला अजून कलेक्शन साठी स्टोअर व्हिजिट किंवा ताई आणि त्यांच्या टीमला कनेक्ट करावं लागेल. हे मधुमालती केलेली आहे. सुंदर. सो अगेन हे सगळं फ्री हँड पेंटिंग आहे. मस्त वाटतंय. ते प्रॉपर जे पानं फुलांची डिझाईन आहे ना, हुबेहूब जसे दिसतात त्या पद्धतीचं करण्याचा प्रयत्न. मस्त. चेरी ब्लॉसम आहे. वा.
साडीचं फॅब्रिक खूप सुंदर आहे, जॉर्जेट वर येते. जॉर्जेट वरती ना. हो. मेन आतापर्यंत जी काही जॉर्जेट पाहिली ती सगळी सॉफ्ट आहे ह्यांच्याकडे जी मिळतीये. सो त्यामुळे हे अगेन अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. बरं ताई, आता ऑनलाईन शॉपिंगची मला प्रोसेस सांगा ना, साधारण आपल्याकडे कशी प्रोसेस आहे ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर? ऑनलाईन असेल तर आमच्या बरोबर व्हॉट्सअपनच कनेक्ट व्हायला पाहिजे किंवा व्हिडिओ कॉल. बरं. आम्ही व्हिडिओ कॉल करतो. तुम्ही इथले नसाल, आता बरेच जण मुंबई किंवा बेंगलोरहून पण येतात, ते सगळे व्हिडिओ कॉल वरून खरेदी करू शकता. ओके. कारण हे तर फॅब्रिकची तर आमची गॅरंटी आहे, काही प्रश्न नाही, आणि त्याप्रमाणेच आपले रेंज आहेत. बरं. सो तुम्ही ताईंचा नंबर आणि टीमचा नंबर आणि रंगचर्या या ब्रँडचा नंबर मी स्क्रीनवर देतेय, तिथे कनेक्ट करा आणि ऑनलाईन शॉपिंग तशी करू शकता. आपण इंस्टाग्राम आणि कुठे कुठे अवेलेबल आहोत? इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूब. अरे वा, ग्रेट. युट्यूबवर पण आपले बरेच व्हिडिओ आहेत. मस्त. तर त्यांचं नवीन नवीन कलेक्शन पाहायचं असेल तर मग फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब तिन्ही कोणत्या नावाने सर्च करायचं स्क्रीनवर पाहू शकता. आणि युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांच्या पेजेसची लिंक देतेय, त्याच्यावर क्लिक करा, त्यांना जाऊन फॉलो करा. त्यांच्याकडे नवीन नवीन अपडेट्स येत राहतात, ते तुम्हाला तिथे मिळत राहणार आहेत. बरं ताई, स्टोअरचं आपलं टायमिंग काय आणि वर्किंग डेज कोणकोणते आहेत? स्टोअरचं 11 ते 7 पर्यंत आहे. ओके. आणि बऱ्याच वेळेला पूर्ण आठवडाभर आपलं शॉप चालू असतं. बरं. फक्त कॉल करून आला तर फार बरं होईल. अगदीच, म्हणजे तुमची गैरसोय होऊ नये आणि शॉपमध्ये गर्दी होऊ नये म्हणून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन आला तर तुम्हाला निवांत सविस्तर खरेदी करता येऊ शकते. तर मंडळी, शॉपिंगला यायचं असेल तर कुठे यायचंय? आता मी ऍड्रेस सांगते. आता आम्ही आहोत पुण्यात कर्वेनगर या एरियामध्ये. कर्वेनगर एरियामध्ये आल्यानंतर ह्या एरियाला पोटनेस परिसर असं म्हणतात. इथे आल्यानंतर तुम्ही गिरिजाशंकर विहारचा गेट नंबर 4 त्याच्या अगदी अपोजिटला रंगचर्या नावाचा बोर्ड पाहू शकता. रोड साईडला स्टोअर असल्यामुळे गल्लीभोळ्यात कुठे जायची गरज नाही. यांचं लोकेशन गुगल मॅप्सवर इझिली ऍक्सेसेबल आहे, तर त्याची लिंक मी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. थँक्यू सो मच ताई वन्स अगेन. आणि दादांचे पण आपण आभार मानूयात की त्यांनी खूप छान माहिती दिली आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे शॉपिंग केल्यानंतरचा तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.